बरं बघा आता प्रश्न कसा आहे, 13 सेंटीमीटर लांबी आहे 5 सेंटीमीटर रुंदी आहे. पहा हे काढला आयत आपण. त्यांनी सांगितलं की हे जो आयत आहेत हे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडलेले आहेत. हे पहा इथून रुंदी आहे, पुन्हा आणखीन एक आयत काढा सेम असाच. हे पण 13 आहे, इथे 5 आहे, हे पण इकडून 13 आहे. तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती सांगायची आता. म्हणजे आता याची पूर्ण परिमिती मला सांगा. आयताची परिमिती काय आहे? आयात परिमिती ना काय आहे? 2 कंसात लांबी अधिकच आहे ना. हां राईट बरोबर आहे. आता पहा लांबी किती. आता पहा ही किती आहे. आता इथं काहीच नाही समजायचं, हे सोडून द्यायला याच्याकडे दुर्लक्ष करा. ही आणि ही महत्त्वाची आहे. आता ही मात्र ही 13 आणि ही 13 किती झाली रे? 26. लांबी किती आहे? 26. पहा 26 अधिक रुंदी किती आहे? 5 है ना 5 आहे, पण ही 13 आहे. पहा 26 आणि 5 आणि याला किती बघायचं? 2 न 26 गुणाकारामध्ये 2 करा बरं, किंवा यांचं बेरीज करून याला गुणाकारला केलं तरी चालतं. 26 अधिक 5 किती होतात? 31. मग पहा 31 गुणाकारामध्ये 2 करा. बेत्रिक किती आलं? 62 सेंटीमीटर. बरोबर. पहा इथे हे सेंटीमीटरची रुंदी आली, हे सेंटीमीटर आलं आणि 62ला 62. तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. परंतु हे असं यायला पाहिजे, पण तुम्हाला मार्क मिळेल का? नाही. म्हणून दिलेलं आहे आणि हे असं केलेलं आहे. आता ह्या असल्या याच्यामध्ये कंसामध्ये दिलेला आहे बेरीज आणि वजाबाकी आणि हे सगळे काही अपूर्णांक आहेत आणि याच्या बाहेरही एक अपूर्णांक दिला आहे. अगोदर मधले सोडून घ्या, या दोघांची बेरीज करा आणि सगळ्यांचं बघा बरं. हे सगळ्यांची छेद आहे, सगळ्यांचा कसा आहे? सारखाच छेद आहे. मग अगोदर काय करा, ह्या वरच्यांची बेरीज इकडे बघा. 15 अधिक 6 वजा 2 छेदामध्ये 7 एक केलं तरी चालतं, एवढं केलं तरी ठीक आहे. बेरीज करा अगोदर. 15 आणि 6 किती होतात रे? 15 आणि 5 20 21. 21 मधून 2 काढा रे. 19 राहिला. 19/7 आला. किती आला पाहिजे? 19/7. पण ह्या 19/7 इकडे बाहेर वजा 4/7 आहे पुन्हा, म्हणजे यांची पण छेद कसा आहे? समान आहे. मग 19 मधनं 4 काढा सरळ सरळ फटाफट है ना. 15/7 उत्तर काय येतं आहे? 15/7 आलं का रे उत्तर? बरोबर राईट आलेलं आहे. तुम्हाला मार्क मिळायलाच पाहिजे. चला पुढचा बघूया. हे किती आहेत रे? बी आहेत. बी गुणाकारामध्ये 1/8 बरोबर 8 आहे. तर बीची किंमत काढा. पहा बी गुणाकारामध्ये 1/8 बरोबर उत्तर किती येते? 8 येते. तर बी बरोबर किती माहीत नाही. मग पहा बरं इथे गुणाकारामध्ये हा जो भाग आहे ही 1/8 इथे बीला कसे गुणाकारामध्ये आहेत. ही संख्या आहे, ही संख्या आहे का? हे अक्षर आहेत. संख्या इकडे टाकून द्या, इकडे गुणाकारामध्ये आहेत, इकडे गेल्यावर कशी होईल? मग भागाकारामध्ये. बी बरोबर 8ला 8 राहू द्या आणि इकडचे 1/8 आहेत. आता इकडे रेसिप्रोकल म्हणजे उलटे होऊन येतील इकडं है ना. इकडे गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जरी जात असतील तर आपण याला असं करूया. 8/1 म्हणजे 8च करा. 8 किती होतील? 64 होतील. म्हणजे बी बरोबर किती आले? 64. म्हणजेच बीची किंमत 64 बरोबर आलं का नाही? आपलं राईट आलेलं आहे. तुला इथं मार्क मिळणार नाहीत, पण आपलं उत्तर इथं चूक बरोबर आलेलं आहे. असेच सोडवायचं. ठीक आहे पुढचं बघूया.